मोठी आणि सुखद बातमी ती म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे आणि त्यांना थोड्याच वेळात नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येतो आहे। ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बिग बी अमिताभ बच्चन हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यापासून तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, मोठी बातमी। खरंच खूप मोठी बातमी आहे आणि आनंद देणारी देखील आहे। महानायक अमिताभ बच्चन यांची कोविड-19 ची टेस्ट आहे ती निगेटिव्ह आलेली आहे। जेव्हा त्यांची कोविड-19 टेस्ट ही पॉझिटिव्ह आली होती तेव्हा त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। जवळपास 2 आठवड्याहून अधिक काळ लोटलेला आहे। पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांची कोविड-19 चाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ती निगेटिव्ह आलेली आहे। त्यामुळे बच्चन कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुढच्या काही वेळातच नानावटी हॉस्पिटलमधून बिग बी अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे। मात्र अजूनही अभिषेक बच्चन यांची कोविड चाचणी संदर्भात कुठलाही रिपोर्ट हाती आलेला नाहीये। मात्र खूप मोठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण भारतासाठीच नाही तर अमिताभ बच्चन यांचे जगभर जे चाहते त्या सर्वांसाठी। अमिताभ बच्चन यांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आलेली आहे। त्यांची प्रकृती देखील अतिशय उत्तम आहे। थोड्याच वेळात त्यांना डिस्चार्ज दिलं जाणार आहे नानावटी हॉस्पिटलमधून। साधारण 12 जुलैच्या दरम्यान अमिताभ बच्चन पॉझिटिव्ह सापडले होते आणि त्यांना तातडीनं नानावटीला हलवण्यात आलं होतं। अभिषेकलाही त्याच दिवशी नानावटीत हलवण्यात आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ऐश्वर्या आणि तिची मुलगी यांनाही नानावटीत शिफ्ट करण्यात आलं होतं। ऐश्वर्या आणि आराध्या हे दोघीही लवकर बऱ्या झाल्या आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आलं। अमिताभ बच्चन यांनी अधिकृतपणे याबद्दल काही माहिती दिली आहे? जी अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयाकडे या संदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही। मात्र अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीकडे सर्वांचं लक्ष होतं, अगदी केंद्र सरकारचं देखील आणि राज्य सरकारचं देखील। त्यामुळे अमिताभ बच्चन यांची प्रकृती जशी चांगली होत आली, इम्प्रूव्ह होत आली, त्यांची कोविड चाचणी जी आहे ती निगेटिव्ह आली, तशी वरिष्ठ नेत्यांना आणि त्याचबरोबर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला देखील या संदर्भात कळवण्यात आलेलं आहे की अमिताभ बच्चन यांची कोविड चाचणी निगेटिव्ह आलेली आहे। कारण त्यांच्या प्रकृतीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं। एक आदरणीय असं नाव असल्यामुळे साहजिकच सर्वांचं लक्ष आहे, मीडियाचंही लक्ष आहे। पण सर्वांना एक सुखद देणारी बातमी आलेली आहे ती म्हणजे त्यांची कोविड चाचणी जी आहे ती निगेटिव्ह आलेली आहे। पुढच्या काही वेळातच अमिताभ बच्चन हे आपल्या घरी जाणार आहेत। घरी गेल्यानंतर देखील त्यांचं तिथे जल्लोषात स्वागत केलं जाणार आहे। मात्र अमिताभ बच्चन यांच्या घरी जाण्याच्या प्रवासात कुठलाही गोंधळ उडू नये, कारण खूप मोठ्या प्रमाणात मीडिया तिथे कव्हरेजसाठी असतो। इतर बघे देखील मोठ्या प्रमाणात आलेले असतात। अमिताभ बच्चन यांचे चाहते देखील तिथे मोठ्या प्रमाणात आलेले असतात। त्यामुळे उदय, मी तुला थोडंसं थांबवतो। शिखा धारीवाल आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोड़ल्या गेले आहेत। शिखा जी, अच्छी खबर है बॉलीवुड के लिए कि आखिरकार बिग बी निगेटिव आए और उनको जल्दी छोड़ा जाएगा। जी बिल्कुल, देखिए लगातार जितने इतने दिन से अमिताभ बच्चन नानावती अस्पताल में भर्ती थे और उनके डॉक्टर से जिस तरीके से बात चल रही थी पिछले कुछ दिनों से उनकी तबीयत भी ठीक थी और ये एक बहुत बड़ी राहत की खबर है बच्चन परिवार के लिए कि अमिताभ बच्चन का जो कोरोना टेस्ट है वो निगेटिव आया और जाहिर तौर पर उनके जो लाखों करोड़ों फैंस हैं, चाहने वाले हैं, उनकी दुआओं का असर है, उनके लिए भी एक बहुत बड़ी खुशखबरी है। तो वहीं एक तरफ जहां उनके कुछ टीवी प्रोजेक्ट्स और फिल्मी प्रोजेक्ट्स का भी लोग इंतजार कर रहे हैं, तो जाहिर तौर पर अगर हम फिल्म इंडस्ट्री के बिजनेस के हिसाब से भी देखें तो ये भी तो उनके लिए भी फिल्म प्रोड्यूसर की बात हो या टीवी प्रोड्यूसर की बात हो, उनके लिए भी एक बड़ी राहत की खबर है कि बच्चन साहब की तबीयत अब सही है और वो स्वस्थ होकर घर लौट रहे हैं। जी जी, 12 तारीख को उनकी टेस्ट पहले पॉजिटिव आई थी और उनको तुरंत नानावटी अस्पताल में दाखिल किया गया था और बीच में कुछ खबरें आई थी कि वो निगेटिव आए, पॉजिटिव आए। ये पहली टेस्ट उनकी निगेटिव आई या दूसरी तीसरी टेस्ट भी निगेटिव आ चुकी है उनकी? कुछ दिन पहले जब हमारी उनके डॉक्टर से बात हुई थी तब उन्होंने हालांकि मेडिकल ट्रीटमेंट और रिपोर्ट से जुड़ी जानकारी देने से साफ इनकार कर दिया था, लेकिन मेडिकल सूत्रों की माने तो इससे पहले भी उनका एक टेस्ट हुआ था जिसकी रिपोर्ट नेगेटिव आई थी। हालांकि ऑन रिकॉर्ड कभी भी बच्चन परिवार या बच्चन साहब की तरफ से उस बात को लेकर कभी कोई ऑफिशियल स्टेटमेंट नहीं आया था। पहली रिपोर्ट उनकी उस वक्त नेगेटिव आने की खबर थी, लेकिन उसके साथ साथ प्रोसीजर के तहत उनके 2 टेस्ट और किए जाने बाकी थे। जी जी, ये अभिषेक बच्चन के बारे में कुछ पता चला है क्या? वो भी निगेटिव है? देखिए, अभी तक जो जानकारी सामने आ पाई है वो सिर्फ अमिताभ बच्चन से जुड़ी ही आधिकारिक जानकारी आमतौर पर सामने आई है, क्योंकि बच्चन परिवार की तरफ से, खासतौर से अमिताभ बच्चन की तरफ से
नानावती अस्पताल को सख्त हिदायत दी गई है कि उनसे जुड़ी कोई भी जानकारी मीडिया में ना दी जाए और ना ही कोई बुलेटिन मेडिकल बुलेटिन जारी किया जाए, क्योंकि जब भी कोई सेलिब्रिटी नानावती अस्पताल में भर्ती होते हैं तो उनका एक मेडिकल बुलेटिन जारी किया जाता है आमतौर पर। लेकिन इस बार अमिताभ बच्चन ने नानावती अस्पताल को सख्त हिदायत दी हुई है कि उनसे जुड़ी कोई भी जानकारी बाहर साझा ना की जाए। तो अभी तक देखिए इस पूरे मामले में जो खबर सामने आई है वो अमिताभ बच्चन से जुड़ी जानकारी सामने आ पाई है। अभी तक अभिषेक बच्चन को लेकर के कोई भी आधिकारिक तौर पर जानकारी सामने नहीं आई है। जी चलिए शिखा जी, उम्मीद करते हैं कि अब एक ही सदस्य बच्चन परिवार के अस्पताल में और वो भी जल्द वापस आए। एक सुचेतना मिलती है, एक अच्छी खबर सुन के बहुत अच्छा लगता है की बिग बी भी अच्छे हो रहे। कालच आपण बातमी दाखवली होती की कर्नाटकमधल्या एका खेडेगावातल्या 110 वर्षाच्या आजीबाईंनी सुद्धा कोरोनावर मात केली आणि त्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा निश्चितपणे बॉलिवूडमध्ये सुद्धा की महानायक कोविडमधून आता बरे झाले आहे। आणि आता वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती। ते एक दिवसाच्या नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि या कार्यक्रमात कोविड-19 रुग्णालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या दरम्यान त्यांनी विविध विषयावर आपली मतं मांडली। प्रामुख्याने श्रीराम यांचा सातबारा कोणाच्या नावावर नाही, त्यांच्यावर कोणाचा त्या अर्थानं मालकी हक्क नाही, त्यामुळे रामाच्या नावावर 40 वर्ष राजकारण केलेल्यांनी आता तरी या विषयावरचं राजकारण करणं थांबवावं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। प्रभू रामचंद्र हे कोणाच्या सातबारावर नाही आहेत, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही आहे। मी तर लहानपणापासून 1000 वेळा त्या गोराराम आणि काळाराम मंदिरामध्ये गेलो असतो। त्याच्यामुळे रामाच्या नावावर राजकारण करणं वेगळं आणि रामाची भक्ती करणं वेगळं, ज्याच्यामुळे प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनामध्ये आईवडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यामध्ये मर्यादा आहेत, त्याच्यामध्ये कुठेतरी राम लपलेला आहे। मर्यादा पुरुषोत्तम राम आपण म्हणतो आणि त्याच्यामुळे ते भूमिपूजन करतायत, त्याचं काय म्हणजे त्यांना वाटतंय ते करतायत। तुम्हाला असं म्हणायचं की भाजप राजकारण करतं रामावर? गेले 40 वर्ष त्यांनी हेच केलं, त्याच्यामुळे त्याच्यावरती काय म्हणजे अख्ख्या भारताला अख्ख्या जगाला माहिती की राम हे नाम घेऊन पाणी विकलं, विटा विकल्या, रथयात्रा काढली, सत्ता मिळवण्यासाठी जे म्हणून करता येईल ते त्यांनी रामाच्या नावा केले।